नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील गायकवाड आपल्या सर्वांचं आकारच्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहेत। तर आपल्याला माहीतच असेल की जून महिन्यामध्ये MPSCची प्रिलिम ही परीक्षा येत आहे। त्यासाठी आपण सगळेजण तयारी करत आहात। म्हणून आकार फाउंडेशनने 1 एप्रिलपासून या ठिकाणी नवीन बॅच लॉन्च केलेली आहे। आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या प्रत्येकाचं जे स्वप्न आहे, आपल्याला काहीतरी मोठ्या पदावरपर्यंत जाऊन किंवा एक चांगलं मोठं काम आपल्याला करायचं आहे। या जगामध्ये फक्त दोनच लोकांची किंमत केली जाते, एक म्हणजे ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्याची, आणि दुसरं म्हणजे ज्याच्याकडे मोठं सक्सेस आहे त्याची। एक विचार करा, तुम्ही खूप शिक्षण घेतलेले आहेत, खूप डिग्र्या तुम्ही घेतलेल्या आहेत, पण तुमच्याजवळ सक्सेस काहीच नाही आहे। तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य आपल्या जीवनात केली नाही आहे, कोणतीही गोष्ट टार्गेट तुम्ही अचीव केलं नाही, तुमची कोणी किंमत करणार नाही। आणि आपल्याला आपली कोणी किंमत करावं म्हणून आपल्याला कोणतंही पद हासिल करायचं नाही आहे, कारण आपल्याही जीवनात जे काहीतरी उद्देश आहे ते उद्देश पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्या पदापर्यंत यायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की काल 14 एप्रिल रोजी एका महामानवाची जयंती आपण सर्वांनी साजरी केली। एक अशा व्यक्तीची आपण जयंती साजरी केली आहे ज्या व्यक्तीने या विश्वाला एक खूप मोठा आदर्श दिलेला आहे। आपल्या भारतातलंच नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारं हे जन्माला आलेली ही व्यक्ती ही काही साधी व्यक्ती नव्हती। यांच्यासमोर भारतरत्न जरी दिला तरीसुद्धा आपण त्यांचे मोल चुकवू शकत नाही। अहो, तुम्ही विचार करा की आपण त्यांच्या जीवनातला एक जरी आदर्श डोळ्यापुढे ठेवला तो म्हणजे फक्त आणि फक्त संघर्ष संघर्ष आणि संघर्ष, तरी आपल्याला आपल्या उद्देशापासून आपल्या पदापासून कोणी आपल्याला रोखू शकत नाही। आपण असं फक्त विचार करतो की माझ्याने ही गोष्ट जमणार नाही, मला ही गोष्ट येणार नाही, मी एखादी परीक्षा पास होऊ शकणार नाही, पण जोपर्यंत आपण जिद्दीने पेटून उठत नाही, जोपर्यंत आपण ध्यास आपला घेत नाही, जोपर्यंत आपलं ध्येय आपण ठरवत नाही आणि संघर्ष जोपर्यंत करत नाही, आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। जर समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विचार केला असता की एवढ्या मोठ्या भारतामध्ये गेल्या अनेक हजारो वर्षांपासून चालत आलेली मानसिक गुलामगिरी मी एवढ्या कमी वेळात दूर करू शकत नाही, जर त्यांनी असा निगेटिव्ह विचार केला असता तर आज भारत, आपला देश जरी इंग्रजांपासून स्वतंत्र झाला असता, परंतु भेदाभेदाच्या या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला नसता। त्यासाठी त्यांनी स्वतःला इतकं पॉझिटिव्ह ठेवलं, आपलं ध्येय ठरवलं, आपला ध्यास पक्का ठेवला आणि त्यामधून त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलं। त्या ठिकाणी त्यांनी आपलं व्यक्तिगत त्या ठिकाणी मत लोकांसमोर मांडून आज एवढा मोठा भेदाभेदची गुलामगिरीतून आपल्याला मुक्त केलं। आपल्याला तीच तर गोष्ट शिकायची आहे की बाबा जून महिन्यामध्ये परीक्षा येणार आहेत, आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि आपण जर फक्त विचारच करत बसलो की जाऊ द्या ना, होणारच नाही, त्यापेक्षा नाही केलेलं बरं, तर हे जीवनात मग तुमच्याकडून कधीच साध्य होणार नाही। आज म्हणून तुमच्या समोर आज आकार फाउंडेशनच्या वतीने जे बॅचेस तुम्हाला या ठिकाणी 1 एप्रिलपासून मिळत आहेत त्याचा आपण वापर केला पाहिजे। आज जर मनापासून आपल्याला जेवढं शिकवलं जातं ते आपण व्यवस्थितपणे समजून घेतलं आणि आपली मेहनत करण्याची जर तयारी ठेवली तर नक्कीच मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की त्या पदापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही। तुम्ही जर विचार केला नाही की तुम्हाला यशस्वी व्हायचं नाही आहे, पण तुमच्यापेक्षाही खूप चांगली मेहनत करणारे लाखो लोक आज रांगेत आहे त्या पदापर्यंत पोचण्यासाठी, त्या ठिकाणी जाऊन आपलं यश मिळवण्यासाठी। म्हणून आता तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला अभ्यास तर करायचाच आहे, पण एका स्ट्रॅटेजीनुसार करायचा आहे, एका प्लॅनिंगनी करायचा आहे, मेहनतीने अभ्यास करायचा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने मेहनतीने अभ्यास करून आपल्याला ती परीक्षा पास करायची। आपला उद्देश, आपला ध्यास एकच की आपली परीक्षा निघावी आणि आपलं त्या ठिकाणी फ्युचर एकच की आपल्याला त्या पदापर्यंत पोचायचं आहे। ज्यांना या अभ्यास क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जे समजा अभ्यासच करताय पण यश मिळत नाही आहेत, त्यांनी एकदा प्रयत्न करून बघा आणि जर ते प्रयत्नही जर तिथे असफल होत आहेत तर विचार करा की तुमच्या जीवनाची गती आता कदाचित दुसऱ्या कोणत्या तरी मार्गावर जाणार असेल आणि याचा फायदा तुम्हाला त्या मार्गात होईल। म्हणून आपल्याला स्ट्रॅटेजीने आपल्याला करायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता की या आकार फाउंडेशनच्या वतीने जी 21 एप्रिलपासून जी काही ही बॅच सुरू झाली होती, यामध्ये एक बॅच आपण पूर्वीच 27 मार्चपासून सुद्धा सुरू केली होती। यामध्ये महाराष्ट्रातले असणारे चांगले नामवंत शिक्षक तुम्हाला शिकवणारे, ज्यातले एकमेव ते म्हणजे या आकार फाउंडेशनचे संचालक श्री राम वाघ सर, आणि ज्यांचं पुस्तक भूगोलाचं पुस्तक प्रसिद्ध आहे
ज्यांचं पुस्तकांचा अभ्यास करून अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं आहे ते म्हणजे श्री कपिल पवार सर. ते आपल्याला जॉग्रफी शिकवणार आहेत. बाकीचे पण बरेच या ठिकाणी खूप चांगली फॅकल्टी आपले कांबळे सर आहेत, चामोर्शी सर आहेत, गावंडे मॅडम आहेत, बोरकर मॅडम आहेत आणि मी तुम्हाला या ठिकाणी जनरल सायन्स या ठिकाणी शिकवणार आहेत. गेली 2-4 लेक्चर आपण या ठिकाणी घेतलेली आहेत यापूर्वीसुद्धा. ती तुम्ही बघू शकता की सायन्स हा विषय तुम्हाला का बरं महत्त्वाचा आहे. कारण की MPSCमध्ये 20 ते 22 प्रश्न विज्ञानाचे प्रिलिमला येत असतात. मग आज जर 20 प्रश्न जरी विचारले तर 20 गुणिले 2 40 मार्कासाठी जर आपल्याला सायन्स या विषयावरती प्रश्न जर विचारले जात आहेत तर आपण किती सिरियसली त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणूनच मी तुम्हाला शाश्वती देतो की तुम्ही जर मनापासून अभ्यास जर केला, आम्ही शिकवलं त्या पद्धतीने तुम्ही जर तुमची रिव्हिजन ठेवली आणि संघर्ष, मेहनत, जिद्द, चिकाटी एवढ्या काही सूत्रांचा जर तुम्ही वापर केला तर नक्कीच तुम्ही ती परीक्षा यशस्वीपणे पार पाडू शकता. तर आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आपल्या जनरल सायन्समधल्या एका महत्त्वाच्या विषयाला. पण ते सांगताना मला तुम्हाला सांगायचं आहे की या ठिकाणी कंबाईनमध्ये 15 क्वेश्चन्स येतात MPSCमधून सायन्सचे आणि राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये सिव्हिल सर्व्हिसमध्ये जवळपास 20 ते 22 प्रश्न येतात. तुम्हाला या बॅच संदर्भात काहीतरी शंका असतील किंवा तुम्हाला याला जॉईन कसं करायचं आहे, कशा पद्धतीने आम्हाला पण या ठिकाणी MPSCचा अभ्यास करायचा आहे आणि आम्हाला आकार फाउंडेशनसोबत ऑनलाईन बॅच किंवा ऑफलाईन बॅच जी पण तुम्हाला सोयीस्कर वाटेल तर तुम्ही या सर्व कॉन्टॅक्टवरती संपर्क करू शकता. तुम्ही या ठिकाणी सर्व माहिती मिळवून घेऊ शकता. तर मी तुमचा खूप अधिक वेळ घेणार नाही आणि आपण या ठिकाणी आता सुरू करणार आहोत सायन्समधील अत्यंत महत्त्वपूर्णच्या फिजिक्समधील एका महत्त्वाच्या टॉपिकला, तो म्हणजे आहे लाईट. पण त्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. कदाचित होऊ शकतं की काही नवीन विद्यार्थीसुद्धा आपल्यासमोर जोडले गेले असतील आणि काही नवीन विद्यार्थ्यांनासुद्धा काही शंका असू शकतात. म्हणून आपण त्यांच्या शंका दूर करण्यासाठी 1-2 मिनिटासाठी आपण त्यांना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत की विद्यार्थी मित्रांनो, प्रिलिम ही जी परीक्षा होते MPSCची, त्या MPSCच्या प्रिलिम परीक्षेमध्ये सायन्स या विषयामध्ये जवळपास 20 प्रश्न जरी तुम्ही पकडले तर ते 40 मार्काला विचारले जातात. त्याच्यानंतर जो सिलेबस बदलला होता मागच्या वेळेला MPSCनी, त्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल की त्यामध्ये तुम्हाला MPSCच्या मेन्समध्ये सुद्धा सायन्सचा विषय आलेला होता. परंतु आतासुद्धा MPSCच्या मेन्समध्ये तुम्हाला बराच काही भाग हा विज्ञानाचा तुम्हाला दिसतो. तुम्हाला त्याचा अभ्यास करणं आवश्यक असतं. म्हणजे आपल्याला मेन्सच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आहे. मग या ठिकाणी 3 ब्रांचेस पडतात सायन्सचे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो. आणि त्याच्यामध्ये आणखी 2 भाग होतात. ते म्हणजे त्या ठिकाणी आरोग्यशास्त्र आणि पोषण आणि आहार आपण म्हणू शकता. मग या ठिकाणी बायोलॉजीवर आतापर्यंत बऱ्याच वेळेला जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेले आहेत. फिजिक्सवरती 5 प्रश्न, केमिस्ट्रीवरती 5 प्रश्न आणि उरलेले प्रश्न हे बायोलॉजी या घटकावरती विचारले जातात सायन्समधून. काही विद्यार्थी म्हणतील का आम्ही आता अभ्यास कसं करावं, आम्ही तर सायन्स फील्डचे नाही, आम्ही तर BA मधून शिक्षण केलं आहे, कोणी म्हणले आम्ही ITI मधून केलेलं आहे. मग अशा विद्यार्थ्यांना सांगणं आहे की काळजी करायची गरज नाही. आपल्याला 5व्या वर्गापासून तुम्ही 10व्या वर्गापर्यंत जर 6वीचं जरी पकडलं तरी चालेल. 6व्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंत तुम्ही आतापर्यंत सायन्सचा जो अभ्यास केला ती सगळी पुस्तकं तुम्ही परत एकदा वाचायला सुरुवात करा. बेसिक पासून तर हाय लेवलपर्यंतचं जे काही नॉलेज आहे ते तुम्हाला 6व्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंतच्या पुस्तकात मिळेल. आणि मी तुम्हाला आज एक गोष्ट प्रूफ करणार आहे की पुस्तकातून, कोणत्या स्टेट बोर्डच्या पुस्तकातून बऱ्याच वेळेला प्रश्न ॲज इट इज वर्ड टू वर्ड, लाईन टू लाईन त्या ठिकाणी एक्झाममध्ये विचारली गेली आहे. मग आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे सायन्सचा तुम्ही विचार करा. मग आपल्याला समजून घ्यायचं आहे की अरे बाबा मला सायन्सचा अभ्यास करताना कसा करायचा. तर एक लेसन आज मी तुमच्यासमोर ठेवणार, एक टॉपिक. त्या टॉपिकचं नाव आहे लाईट, ज्याला तुम्ही मराठीमध्ये प्रकाश असं म्हणता. आता सगळ्या काही गोष्टी लाईटच आहे. सूर्यापासून मिळणारी उष्णता, तो पण आपण त्याला काय म्हणतो, प्रकाश. मला सांगा, या जगामध्ये जे काही आपल्या डोळ्यांनी दिसत आहे ते कशामुळे दिसत आहे? प्रकाशामुळे दिसत आहे. जर प्रकाशच नसतं, लाईटच नसता तर आपण कोणतीच गोष्ट बघू शकलो नसतो. मग मला सांगा, अंधारामध्ये जर रोडवरती लाईटच नाही आहे तर मग आपल्याला दिसेल का? नाही. पण कधी कधी ज्यावेळेला पौर्णिमेला आपण म्हणतो की जर चंद्र आहे तर त्याच्या प्रकाशाने आपल्याला दिसतं. परंतु तोही प्रकाश कोणामुळे प्राप्त होत आहे ते आपण समजून घेतला पाहिजे. ते म्हणजे सूर्यामुळे. म्हणजे एकमेव मूळ घटक, जर एक स्रोत जर आपण म्हटलं प्रकाशाचा तर तो म्हणजे काय? सूर्य. 2 प्रकारचे स्रोत तयार होतात, नैसर्गिक आणि
मानवनिर्मित. आता मानवनिर्मित तर तुम्हाला माहिती आहे, तुमच्या मोबाईलमध्ये असणारा जो टार्च आहे तो सुद्धा एक आर्टिफिशियल आहे. मग तुम्ही जर कुठे गेले फिरायला आणि अंधार जर पडला तर तुम्ही मोबाईलचा लगेच टॉर्च लावता, बघता आणि त्याचा वापर करता. आणि मग आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं की जे नैसर्गिक स्रोत आहेत ते म्हणजे त्याच्यामध्ये काजवा आहे, सूर्य आहे, तारे आहेत. आता काजवे तुम्हाला माहीत असेल, रातकिडे वगैरे जे चमकतात. त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक ठिकाण आहे, मी ते तुम्हाला सांगतो, भंडारदरा म्हणून. त्या ठिकाणी वर्षातून एकदा या ठिकाणी अनेक काजवे, हजारो काजवे एका ठिकाणी त्या ठिकाणी एकत्र येतात आणि त्यांचा पूर्ण घोळका त्या ठिकाणी जमतो आणि त्या ठिकाणी एक नवीन नैसर्गिक दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि ते जे काजवे आहेत त्यांच्यापासून निघणारा प्रकाश हा सुद्धा आपल्याला उपयोगाचा आहे. म्हणून आपण काय म्हटलं की नैसर्गिक स्रोतमध्ये काय काय आपल्याला सूर्य, तारे. त्याच्यानंतर आर्टिफिशियलमध्ये तर तुम्हाला माहीतच आहे, मेणबत्ती आहे, दिवा आहे, लाईट आहे, लॅम्प आहे, ट्यूबलाईट आहे, बरेच आपल्यासमोर या ठिकाणी स्रोत आहेत. दुसरा स्रोत तयार होतो, शीतस्रोत आणि उष्ण स्रोत. ठीक आहे. मग ज्या ठिकाणी आपल्याला उष्णता आपल्याला फार कमी ज्या प्रकाशातून मिळते आणि ज्या ठिकाणी एक शीतलता, एक थंडकता आपल्याला त्या ठिकाणी मिळते, आपण त्याला म्हणतो शीतस्रोत, जे तुम्हाला या ठिकाणी समोर दिसत आहे. जसं काजवा एक नैसर्गिक स्रोत आहे. नंतर उष्ण स्रोत म्हणजे मेणबत्ती लावली किंवा सूर्य आता उष्णतेचं प्रतीक आहे, उष्णता आहे त्यामध्ये भरपूर भरलेली. आता हे जे प्रकाशाबद्दल जे आपण त्या म्हणत आहोत तर एक गोष्ट लक्षात घ्या की सूर्य, या सूर्यामध्ये त्याच्यामध्ये एक केंद्र आहे, सेंटर ज्याला आपण म्हणतो. त्या सेंटरमध्ये काय होतं, केंद्रकीय सम्मिलन म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन नावाची एक गोष्ट त्या ठिकाणी तयार होते. म्हणजे काय होतं की हायड्रोजन, आपण असं म्हणतो की सूर्याच्या केंद्रकामध्ये काय आहे, हायड्रोजन आहे. मग असे दोन हायड्रोजन एकत्र येऊन या ठिकाणी तयार होतात हेलियम, आणि हेलियम तयार होऊन त्या ठिकाणी प्रचंड उष्णता बाहेर पडते, प्रचंड उष्णता त्या ठिकाणी बाहेर होते. तर ती जी ऊर्जा बाहेर मुक्त होते, ती जी ऊर्जा बाहेर पडते त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिअर फ्युजनमुळे निर्माण झालेली ऊर्जा. म्हणजे दोन घटक म्हणजे दोन हायड्रोजन एकत्र येऊन त्या ठिकाणी एक हेलियम जो त्या ठिकाणी तयार होतो त्याच्यामुळे निर्माण झालेली जी ऊर्जा आहे त्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर फ्युजन. मग सूर्यापासून त्या ठिकाणी ऊर्जा निर्माण होते. बघा होतं काय, कोणतीही गोष्ट सूर्यापासून कोणतीही ऊर्जा जेव्हा एखाद्या वस्तूवरती येऊन पडते, समजा या ठिकाणी एखादी वस्तू असेल आणि तुम्ही इथे उभे आहेत आणि तुम्ही जर या ठिकाणी उभे आहे, ते रिफ्लेक्शनमुळे रिफ्लेक्ट होऊन ज्यावेळेला तो लाईट आपल्यावरती पडतो तेव्हा आपल्याला ती समोरची गोष्ट दिसत असते, त्याला म्हणतात रिफ्लेक्शन. तर आपण ते सगळे बघणार आहोत. आता हा लाईट लक्षात घ्या, आता सूर्यापासून निर्माण झालेली जी उष्णता आहे तेव्हा निर्माण झालेला जो प्रकाश आहे तो 7 फॉर्ममध्ये निघतो. किती? 7 वेगवेगळ्या फॉर्ममध्ये. जसं आपण म्हणू शकतो रेडिओ वेव्ज आहेत, मायक्रोवेव्ज आहेत, व्हिजिबल रेज आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, इन्फ्रा रेज, असे वेगवेगळ्या 7 प्रकारच्या फॉर्ममध्ये तो बाहेर पडतो. मग आता प्रकाश जो आहे तो ज्या ठिकाणी व्हॅक्यूम आहे म्हणजे पृथ्वीच्या वर सूर्यमालिकेचा जर आपण अभ्यास करतो, सूर्याकडून निघालेली जी उष्णता आहे, जो प्रकाश आहे तो एका रेसच्या फॉर्ममध्ये, एका वेव्हच्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणाहून निघतो आणि निघाल्यानंतर तो पृथ्वीपर्यंत जेव्हा पोचतो तर पृथ्वीवरती जमिनीपर्यंत येताना तो त्या ठिकाणी किरणांच्या रूपामध्ये येतो, प्रकाशांच्या रूपामध्ये येतो. समजत आहे? मग आता जी 7 प्रकारची लाईट येतात बघा, अल्ट्राव्हायोलेट रेस तुम्ही ऐकलं असेल. मग पृथ्वीच्या भोवती असणारं जे आवरण आहे, ज्याला ओझोन आवरण असं म्हणतात, ते ओझोन आवरण आपल्याला कोणापासून संरक्षण देत आहे? अल्ट्राव्हायोलेट रेसपासून. मग हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मग अल्ट्राव्हायोलेट रेस येत कुठून आहे? ते येत आहे सूर्यांच्याच त्या वेव्हजमधून. मग सूर्यापासून निघणारा जो प्रकाश आहे तो किती फॉर्ममध्ये निघत आहे? 7 फॉर्ममध्ये. हे आता आपल्याला कळलं. त्याच्यानंतर 7 फॉर्ममध्ये निघत आहे आणि मग त्याच्यानंतर त्यातला एक विजिबल रेज आपण ज्याला म्हणतो, जो आपल्या उपयोगी पडतो, जो पृथ्वीवर या ठिकाणी पडल्यानंतर रिफ्लेक्शनमुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट समोरची आपल्याला दिसत असते. मग आता त्याची गती काय असेल? मग प्रकाशाचा जो वेग आहे हवेमध्ये, आपण असं म्हणू शकतो 3 × 10⁸ मीटर पर सेकंद एवढं प्रकाशाचा वेग आहे. एवढा प्रकाशाचा काय आहे? हवेमध्ये काय आहे? वेग आहे. म्हणजे पृथ्वीवरती म्हणजे भूमीवर पोहोचायला, जमिनीवर पोहोचायला ती जी गती आहे ती गती किती लागत आहे? 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की पृथ्वीच्या पृष्ठभागावरती
पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सूर्यकिरण पोहोचायला किती वेळ लागत आहे? तर 8 मिनिटं 20 सेकंदाचा वेळ लागत आहे. बघा, हे सगळे एम पी एस सी दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एम पी एस सीमध्ये विचारले प्रश्न जे विचारले जाणार आहे ते कसे विचारले जातील, कोणत्या टॉपिकवर विचारले जातील, हे जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपला अभ्यास व्यवस्थित होणार नाही. ज्यावेळेला तुम्हाला हे समजून नाही ना, ही स्ट्रॅटेजी, सगळ्यात मोठी स्ट्रॅटेजी हीच आहे. प्रश्न कसे विचारले जातात, कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे, कोणत्या टॉपिकवर भर दिला पाहिजे, म्हणून हेच सांगण्यासाठी आपण या ऑनलाईन मार्फत आपण तुम्हाला तोच सांगण्याचा प्रयत्न करणार. पण लाईट हा एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मग या ठिकाणी बघा, स्लाईडवर तुम्हाला दिसेल आता की प्रकाशाचे परावर्तन. आता पहिला जो भाग आहे तो म्हणजे आहे प्रकाशाचे परावर्तन. मी आताच तुम्हाला सांगितलं रिफ्लेक्शन. जी पण गोष्ट सूर्याकडून ज्यावेळेला किरणं पडतात, ज्याही गोष्टीवरती ते पडतात, त्या गोष्टीवर पडल्यानंतर ज्यावेळेला जो किरणं पडतो त्याला आपण इन्सिडंट रे म्हणतो. आणि ज्यावेळेला तो त्या ठिकाणी पडल्यानंतर तो जेव्हा परत येतो मागे, आपली दिशा बदलून जेव्हा तो परत मागच्या भागून येतो तेव्हा आपल्याला ती समोरची गोष्ट दिसते, त्याला आपण म्हणतो रिफ्लेक्शन. बघा, अपारदर्शक पृष्ठभागावरून, अपारदर्शक म्हणजे काय? ज्याच्यामधून, पारदर्शक म्हणजे ज्याच्यामधून आरपार चाललं, अपारदर्शक म्हणजे ज्याच्यामधून आरपार नाही जात आहे, जिथून तो परत येत आहे लाईट, त्या ठिकाणावरून प्रकाशाचे परत फिरण्याच्या गोष्टीला आपण काय म्हणतो? परावर्तन म्हणजेच रिफ्लेक्शन आपण म्हणतो. बघा, तुम्हाला इथे ते झाड दिसत असेल, हे झाड आहे, ऑब्जेक्ट आहे. या ठिकाणी बघा लाईट पडलेला आहे, लाईट पडला आणि त्यानंतर तो लाईट परत रिफ्लेक्ट झाला, लाईट पडला आणि परत तो रिफ्लेक्ट झाला, म्हणून तो आपल्याला दिसत आहे, त्याची एक इमेज तयार होत आहे, दिसत आहे. त्याच्यानंतर रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन म्हणजे काय? तुम्ही लहानपणी खेळ खेळले असाल, एक ग्लासामध्ये पाणी आहे आणि पाणी असल्यानंतर त्या ग्लासामध्ये जर तुम्ही अशी पेन्सिल किंवा पेन ठेवला तर तो थोडासा आपल्याला आडवा झालेला दिसतो. का बरं? एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये ज्यावेळेला प्रकाश त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतो त्यावेळेला तो प्रकाश आपली दिशा बदलवत असतो, त्यालाच आपण काय म्हणतो? परावर्तन. तर बघा इकडे, मग या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसरा पारदर्शक. आता नीट लक्ष द्या, एका पारदर्शक म्हणजे समजा आता या ठिकाणी हवा आहे पूर्ण, ठीक आहे, हवा आहे या ठिकाणी पार्टिकल एकमेकांपासून फार दूर आहे, मॉलिक्यूल एकमेकांपासून फार दूर आहे, आणि इथे लगेच पाणी आहे, इथे लगेच पाणी आहे. हवेतून लगेच पाण्यामध्ये प्रवेश करताना, पाण्यात प्रवेश करताबरोबर मॉलिक्यूल जवळजवळ असल्यामुळे त्या ठिकाणी काय होऊन जाते? विरल माध्यम याला आपण म्हणतो, याला घन माध्यम म्हणतो. तर या ठिकाणी दाब पण जास्त असतो, तर या ठिकाणी काय होऊन जातं की प्रकाश आपली दिशा थोडीशी या ठिकाणी बदलवून घेतो. बदलवून गेल्यामुळे आपल्याला जर एखादी वस्तू जर याच्यात असेल तर ती आपल्याला वर आल्यासारखी दिसते, बरोबर आहे? ती गोष्ट आपल्याला वर आल्यासारखी दिसते किंवा त्या ठिकाणी त्याचा अँगल बदललेल्यासारखा दिसतो. ते कोणामुळे होतं? तर हे होतं आहे प्रकाशाचे अपवर्तनमुळे. म्हणून आपण त्याला आपण काय म्हणतो की ज्यावेळेला प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जेव्हा प्रसारण होतो त्यावेळेला त्याची दिशा बदलत असते, त्याला आपण काय म्हणतो? अपवर्तन. मग मला सांगा, रिफ्लेक्शन म्हणजे काय? रिफ्लेक्शन म्हणजे काय? ज्या वेळेला प्रकाश एखादा ऑब्जेक्टवरती पडतो, ज्यावेळेला प्रकाश जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती पडतो त्यावेळेला त्या ठिकाणी तो प्रकाश परत येतो, त्या परत फिरण्याच्या क्रियेला आपण काय म्हणतो? रिफ्लेक्शन ऑफ लाईट. मग रिफ्रॅक्शन म्हणजे काय म्हणतो आपण? की ज्यावेळेला एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये प्रकाश जेव्हा जातो त्यावेळेला तो आपली दिशा थोडीशी त्या ठिकाणी बदलत असतो, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणत असतो? आपण काय म्हणतो? अपवर्तन मराठीत, आणि इंग्लिशमध्ये त्याला आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणतो. मग या ठिकाणी बघा, ज्या पारदर्शक माध्यमात प्रकाश किरणांच्या मार्गात अडथळा हा कमी आहे त्याला आपण रेअरर मीडियम म्हणतो. म्हटलं ना, हवेमध्ये काय अडथळा कमी आहे म्हणून प्रकाश सरळ पद्धतीने ट्रॅव्हल करू शकतो, पण पाण्यामध्ये अडथळे खूप आहे. मी आधीच सांगितलं की मॉलिक्युल्स एकमेकांच्या जवळ आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये वेग काय होऊन जातो? थोडासा कमी होऊन जात असतो. कशामध्ये? डेन्सर मीडियममध्ये, ठीक आहे. नेक्स्ट बघा, एखादं उदाहरण बघू बरं. आता हे एम पी एस सीत आलेले उदाहरणं आहेत. तुम्ही म्हणाल की का हो, हे तर जनरल डेली लाईफचे उदाहरणं आहेत. अरे पण असेच प्रश्न एम पी एस सीमध्ये विचारले गेलेले आहेत. मग आपल्याला समजून घ्यायचे आहेत की हे उदाहरणं काय आहेत. बघा काय दिलं आहे, काचेच्या ग्लासमध्ये तळाशी ठेवले नाणे वर आल्यासारखं वाटते. जेव्हा लाईट एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जेव्हा ट्रॅव्हल करत आहे त्यावेळेला तो आपली दिशा बदलत आहे. त्याच्यामुळे एका ग्लासामध्ये जर तुम्ही नाणे ठेवलं तर तो आपल्याला थोडासा वर आल्यासारखा वाटतो, ठीक आहे. त्याच्यानंतर रात्री आकाशामध्ये बघा तारे आपल्याला लुकलुकताना दिसतात. का बरं? कारण हवेतील दोन्ही कणांची सतत होणारी हालचाल आणि वातावरणात होणाऱ्या बदलामुळे प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जाताना तारे
आहे त्या जागेपेक्षा थोडेसे उंचावर गेल्यासारखे वाटतात. म्हणजे आपण बघू शकता की या ठिकाणी जे तारे आपल्याला रात्री आकाशात दिसतात, लुकलुकत आहेत, आता रिफ्लेक्शन तर होतच आहे, पण त्यामध्ये काय होतं आहे की मीडियम बदलत आहे. आता वरती खूप सारे मॉइश्चर असतात, त्यामुळे सुद्धा काय होतं की यामध्ये मीडियममध्ये फरक पडतो. मग ज्या ठिकाणी घन मीडियम तयार होतो आणि विरल माध्यमातून म्हणजे एका रेअरर मीडियममधून जेव्हा डेन्सर मीडियममध्ये तो प्रकाश किरण जात आहे, त्यावेळेला काय होतं की तो ज्या पृष्ठभागावर जेव्हा आदळत आहे ती त्या ठिकाणी आपल्याला लुकलुकताना दिसत आहे, परंतु रिफ्रॅक्शनमुळे ती त्या ठिकाणी थोडंसं आहे त्या जागेपासून आणखी उंचावरती गेल्यासारखा आपल्याला भास होतो. सूर्योदय आणि सूर्यास्ताबद्दल आपल्याला माहीत असेल, हा सुद्धा एक रिफ्रॅक्शनचाच एक प्रकार आहे, ज्यामध्ये MPSCमध्ये पूर्वीसुद्धा क्वेश्चन आलेला आहे की आपल्याला वेळेच्या आधी सूर्योदय आणि वेळेच्या आधी सूर्यास्त झाल्यासारखं वाटतो. उन्हाळ्यामध्ये जमिनीजवळ मृगजळ बघा, मृगजळ बघा, तुम्ही कधी कधी असे चालत जात असतात, ठीक आहे, उन्हामध्ये जात असतात जमिनीवरून, तुम्हाला माहिती आहे असं पाण्यासारखं वाटतं, कधी कधी असं वाटतं अरे इथे समोर तसं समुद्र तर नसेल, तलाव तर नसेल, नदी तर नसेल, तुम्ही तिथे जाता आणि तिथं काहीच राहत नाही, बरोबर आहे. तर बघा आता हे जे मृगजळ आहे, आता हे मृगजळचं मी तुम्हाला सांगतो काय वैशिष्ट्य आहे. बघा होतं काय की या ठिकाणी सूर्य आहे, सूर्याची प्रकाश किरण पृष्ठभागावर पडतात, खालची हवा काय होत जाते, तापून जाते, ठीक आहे, नीट लक्ष द्या. आता ही खालची हवा जी आहे त्या पृष्ठभागाच्या लगतची या ठिकाणी ही होऊन जाते हीटेड, ठीक आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की उष्ण होऊन जाते. मग वरची जी वरचं जे माध्यम आहे ते काय होऊन जातं, याच्यापेक्षा कमी टेम्परेचरचं, म्हणजे हे असते थंड. मग आता थंड आणि उष्ण यामुळे काय होतं की उष्णतेमुळे या ठिकाणी मॉलिक्युल्स एकमेकांपासून दूर गेलेले असतात आणि या ठिकाणी रेअरर मीडियम तयार होतो. परंतु या ठिकाणी उष्णता कमी असल्यामुळे या ठिकाणी डेन्सर मीडियम तयार होतो. मग आता सूर्याचे किरण जेव्हा इथून पडतात आणि जेव्हा ते रिफ्लेक्ट होत जातात त्यावेळेला एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये परत प्रकाश जाताना त्या ठिकाणी रिफ्रॅक्शनसुद्धा होतो. मग आपण त्याला म्हणू शकतो की पृष्ठभागावरची हवा जी जमिनीला वरची स्थिती तापते, वरची हवा मात्र थंड असते, त्यामुळे प्रकाश किरण घनातून विरल माध्यमातून जातो, त्याचे अपवर्तन होते आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आपण असं म्हणू शकतो, परावर्तन म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन त्यांचं होते. त्यामुळे त्या ठिकाणी एक मृगजळ तयार झाल्यासारखा आपल्याला भास होतो. तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो की मृगजळ म्हणजे कसं तयार होत आहे की अरे जमिनीजवळची हवा तापत आहे आणि वरची हवा थंड राहत आहे, त्यामुळे दोन माध्यम त्या ठिकाणी तयार होत आहे. त्यामुळे प्रकाश किरणसुद्धा आपली त्या ठिकाणी म्हणू शकतो दिशा बदलवत आहे आणि त्यामुळे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन त्या ठिकाणी घडत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला मृगजळ तयार झाल्यासारखं भास होतो. हे बघा, हे सुद्धा आपण म्हणू शकतो की या पद्धतीचं हा एक एक्झाम्पल आहे. तुम्हाला दिसत असेल की मीडियम 1, मीडियम 2, मीडियम 3 एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना ते स्टारचे जे पोझिशन्स आहेत बघा इथे दिलेले आहे, पोझिशन 1 आणि पोझिशन 2 हे वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे ही मूळ डिस्टन्स आहे समजा, पण या ठिकाणी आपल्याला वरती केल्यासारखे आपल्याला त्याचे भास होत आहे. एक्झाम्पल काय, टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचे आपण एखाद्या ठिकाणी वाळवंटासारख्या ठिकाणी जेव्हा आपण जातो तिथे मृगजळ तयार होते. संपूर्ण आंतरिक परावर्तनामुळे आपल्याला झाडेसुद्धा उलटी दिसू लागतात किंवा जमिनीवर पाणी असल्याचा आपल्याला भास होत असतो. जमिनीवरती पाणी असल्यासारखा सुद्धा आपल्याला काय होत राहतो, भास होत राहतो. डिस्पर्शन ऑफ लाईट, डिस्पर्शन म्हणजे काय बघा की या ठिकाणी एक प्रकाश ज्या वेळेला त्या ठिकाणी निघतो त्यावेळेला त्याचे पृथक्करण होत राहते. पृथक्करण म्हणजे डिव्हिजन होतं वेगवेगळ्या लाईट्समध्ये, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, त्याला आपण म्हणतो डिस्पर्शन. म्हणजे सूर्यापासून निघणारे जे लाईट आहे त्याच्या 7 वेगवेगळ्या लाईट्समध्ये आपण डिव्हिजन होतं. आपण इंग्लिशमध्ये जसं म्हणू शकतो विप, ग्योर, व्हायोलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, ठीक आहे, रेड. आणि आपण असं म्हणू शकतो की या पद्धतीने ताना पिही निपा जा, म्हणजे या पद्धतीने तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, हां ठीक आहे, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की पारवा आणि जांभळा अशा वेगवेगळ्या रंगांमध्ये त्याचं पृथक्करण होणे याला आपण असं म्हणतो डिस्पर्शन ऑफ लाईट. मग या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला महत्त्वाचा मुद्दा काय दिलेला आहे, महत्त्वाचा मुद्दा काय दिलेला आहे की जांभळ्या रंगाचे विचलन सर्वात जास्त आहे. म्हणजे अँगल सगळ्यात जास्त कोणाचा मोठा आहे, जांभळ्या रंगाचा आहे. वर्णपटलातील इतर रंग जांभळ्या रंगामध्ये असतात. मग आता बघा जांभळ्या रंगाचे विचलन जास्त तर आहेच, पण तरंगलांबी कमी आहे आणि वारंवारता
जास्त आहे आणि तांबड्या रंगाचे विचलन हे कमी आहे, त्यामुळे आपल्याला तांबडा रंग जास्त त्या ठिकाणी आकाशामध्ये सकाळच्या वेळेला जर तुम्ही बघितलं तर सूर्याची जेव्हा किरणं बाहेर आपल्याला दिसतात त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी तांबडा रंग जाणवतो, तांबडा रंग आपल्याला दिसतो. ठीक आहे, मग आपल्याला या वैज्ञानिक कारण आज आपल्याला माहीत झालं की बाबा सकाळी उठल्यानंतर आपल्याला आकाशामध्ये तांबूस तांबूस रंग का बरं दिसतो, कारण त्याचं विचलन कमी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट हे बघू शकता तुम्ही, इंद्रधनुष्य हे सुद्धा कशाचं उदाहरण आहे, याचं सुद्धा क्वेश्चन MPSCच्या परीक्षेमध्ये यापूर्वी बऱ्याच वेळेला विचारला गेला आहे. मग आपल्याला माहीत पाहिजे की पावसाळ्यामध्ये इंद्रधनुष्य दिसतो. ठीक आहे, आता बघा पाण्याचा कोणताही एखादा थेंब घ्या ना, त्याच्यावरती जर प्रकाश किरण पडलं तर तो सगळ्यात पहिले काय होईल, विरल माध्यमातून घन माध्यमात जात आहे. मग जाताना काय होत आहे, तो आपली दिशा बदलवत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये रिफ्रॅक्शन होत आहे. रिफ्रॅक्शन झालं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ते सुद्धा याच्यामध्ये होत आहे. म्हणून या ठिकाणी वेगवेगळे रंग त्यातून बाहेर येताना दिसतात आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये सूर्य असेल त्याच्या विरुद्ध दिशेला आपल्याला इंद्रधनुष्य 7 रंगाचं इंद्रधनुष्य आपल्याला दिसतो. तो एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यानंतर आरसा आणि भिंग याच्यावरती बघा मी एक स्पेशल लेक्चर घेणार आहे. आरसा आणि भिंग मिररवरती, मिरर अँड लेन्सवरती मी एक स्पेशल लेक्चर तुमच्या सर्वांसमोर घेणार आहे. आज आपण थोडंसं आपण जो काही टॉपिक बघितला आपण शॉर्टमध्ये बघितला आहे खूप. ठीक आहे, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि आपण ज्या वेळेला मेन लेक्चर जो या ठिकाणी सुरू केलेले आहेत त्यामध्ये आपण पूर्ण डिटेल्समध्ये आपण त्या ठिकाणी तुम्हा सर्वांना त्या पद्धतीने शिकवत आहे. पण आज आपण एक थोडं शॉर्टमध्ये आपल्याला हे बघायचं होतं, तर मी तुम्हाला 1-2 क्वेश्चनसुद्धा याच्यावरती दाखवून देतो आज. आता बघा एक क्वेश्चन मी तुम्हाला जेवढं शिकवलं त्याच्यावर क्वेश्चन आले की नाही आले, म्हणजे आपल्याला या आकारचं जे सरांनी शिकवलं भावा त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन येत आहेत की नाही येत आहेत सोडवतात ते बघू बरं आपण. आता बघा पावसाळ्यामध्ये जे इंद्रधनुष्य दिसत आहे तो कोणत्या घटनांचा परिणाम आहे. ठीक आहे, आता तुम्ही बघा प्रश्न, 1 मिनिट जरा 10-20 सेकंद विचार करा. ठीक आहे, चलो बघा आत्ताच मी तुम्हाला सांगितलं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हा शब्द मी वापरला होता. बघा आपल्याला इथं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन येत आहे. एक्सटर्नल म्हटलं होतं का मी, एक्सटर्नल नाही, मग तुम्हाला जिथे इथं डी ऑप्शन येत आहे त्या ऑप्शनला तुम्ही कॅन्सल करून टाका, बिंदास कॅन्सल करू नका. उरले किती 2. मग आता या ठिकाणी दुसरं काय आहे, दुसरं काय या ठिकाणी रिफ्रॅक्शन पण आहे. रिफ्रॅक्शन आहे की नाही आहे, मग त्या ठिकाणी रिफ्रॅक्शन पण होत आहे. अजून काय होत आहे त्याच्यामध्ये, डिस्पर्शन पण होत आहे. वेगवेगळ्या फॉर्ममध्ये वेगळ्या कलर्समध्ये तो डिवाइड होत आहे. म्हणून आपण म्हणू शकतो ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, बघा बरं, म्हणजे मी तुम्हाला जे शिकवलं त्याच्यावरती क्वेश्चन्स आले की नाही, तर MPSCमध्ये मी तुम्हाला त्यावरचे प्रश्नसुद्धा दाखवलेले आहेत. आपण आता नेक्स्ट बघणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आता आपल्यासमोर काय आलेला आहे की प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या त्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो का, तर हो. अरे बाबा, एका माध्यमातून विरळ माध्यमातून घन माध्यमात जर जात असेल तर तो त्याचा मार्ग नाही बदलत का. हवेतून जर पाण्यामध्ये प्रकाश जर किरण गेले तर आपण काय म्हणू की त्या ठिकाणी त्याचं दिशा बदलत आहे, बरोबर. नेक्स्ट, मग आता वेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगळा असतो का, येस. पाण्यामध्ये प्रकाशाचा वेग वेगळा असतो, हवेमध्ये प्रकाशाचा वेग वेगळा असतो. आपण म्हणू शकतो हवेमध्ये 3 × 10⁸ मीटर पर सेकंद हा काय असतो, हवेमध्ये प्रकाशाचा वेग असतो. पाण्यामध्ये 2.25 × 10⁸ मीटर पर सेकंद हे पाण्यामध्ये असतो. काचेमध्ये त्या ठिकाणी आणखी त्याचा वेग कमी असतो, म्हणजे काचेमध्ये 2 × 10⁸ मीटर सेकंद हा काचेमध्येचा वेग असतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की वेगवेगळ्या माध्यमामध्ये सुद्धा वेगवेगळ्या गोष्टींमधून सुद्धा जाताना प्रकाशाचा वेग हा काय असतो, बदलत असतो. तर आपण काय म्हणू की दोन्ही स्पष्ट या ठिकाणी जे आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत हे दोन्ही काय आहेत, बरोबर आहेत. आता आंतरवक्र आरसा, आता हे मी तुम्हाला शिकवणार आहे. आपण पुढचं लेक्चर जेव्हा घेणार आहोत त्याच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये आपण मिरर अँड लेन्स बघणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण बघितलं की सायन्स, MPSCमधला सायन्स या अत्यंत महत्त्वाच्या सब्जेक्टमधील एकदम महत्त्वाचा फिजिक्समधला हा टॉपिक, लाईट नावाच्या टॉपिकवरती आज आपण डिस्कशन केलेलं होतं. त्याच्यावरती मी आज तुम्हाला 3-4 प्रश्नही दाखवलेले होते. तर म्हणून अधिक वेळ वाया घालवू नका आणि लवकरात लवकर आकार फाउंडेशनशी आपण लवकरात लवकर जॉईन व्हा आणि आपले
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवायचा आहे. संघर्ष, चिकाटी, जिद्द या 3 सूत्रांचा आपल्याला वापर करून आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. मी सर्वांना खूप शुभेच्छा देतो. मी नक्कीच आशा करतो की आपल्याला हे लेक्चर समजलं असेल. आज थोडंसं आपण शॉर्टमध्ये घेतलं कारण टॉपिक हा थोडा आपण छोटा निवडलेला होता, म्हणून त्या बाबतीत आपण कोणतेही खेद व्यक्त करू नका की बा आपल्याला डिटेलमध्ये शिकायला मिळणार नाही का. ज्यावेळेला तुमचे लेक्चर जेव्हा तुम्ही जॉईन व्हाल तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये क्वेश्चनसहित कसा अभ्यास करायचा ते सगळं आपण तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहोत. तर मी आज या ठिकाणी थांबतो. सर्वांना खूप शुभेच्छा देतो. चला, जय हिंद. आणि आपल्या सगळ्यांना परत एकदा सांगणं की आपल्याला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता. थँक्यू सो मच. थँक्यू.